राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय में आज डॉक्टर मनाली क्षीरसागर ने कुलपति पद का कार्यभार ग्रहण किया। विश्वविद्यालय के 102 वर्षों के इतिहास में पहली बार किसी नियमित महिला कुलपति की नियुक्ति हुई है। अब तक कुल 25 नियमित कुलपतियों ने ये पद संभाला है। पदभार स्वीकार करते वक्त डॉक्टर क्षीरसागर ने रिक्त पदों की पूर्ति एवं छात्र हितों को सर्वोच्च प्राथमिकता देने की घोषणा की है। आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। माझ्या सगळ्या पत्रकार बंधू भगिनींचं मनापासून स्वागत, कारण ह्याच्या पुढे सुद्धा पूर्ण काळात मला आणि आपल्याला सोबत काम करायचं आहे। आणि पहिल्या दिवसापासूनचं जे माझं कमिटमेंट राहिलेलं आहे ते म्हणजे ट्रान्सपरन्सी। त्याच्यामुळे विद्यापीठाशी संबंधित जे काही कामं आम्ही करू त्याच्याबद्दलची योग्य आणि वेळेवर माहिती आपल्या सगळ्यांना मिळेल याची आम्ही काळजी घेऊ। आणि आताच संत तुकडोजी महाराजांना माल्यार्पण करून मी हा कार्यभार सांभाळलेला आहे। आणि आता आम्ही आपली परिषद आटोपल्यानंतर मोझरीला महाराजांच्या दर्शनाला जाणार। आता एकदा नीट अवलोकन करायला लागणार आणि कुठे ॲक्च्युली गॅप्स आहेत सिस्टममध्ये, कारण गॅप्स शिवाय असं होणार नाही। कुठेतरी गॅप्स असणार आहेत, त्या आयडेंटिफाय करून त्यांना जर आपण एकदा कव्हरअप केलं तर मला वाटतं हे प्रोसेस जी आहे आपली स्मूथ होणार। आणि थोडासा माझ्या संगणक अभियांत्रिकीचा ह्याच्यात मला फायदा होईल असं वाटतं, कारण टेक्नॉलॉजीच्या वापराने आपण बऱ्याचशा गोष्टी स्पीडअप करू शकतो। आणि मला वाटतं की ते दॅट विल कम ॲज अ लिव्हरेज फॉर मी, आणि होईल ते म्हणजे आता ह्या वेळेसच्या परीक्षा तर जानेवारी दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण होतील एवढी तर सोय मॅडमनी केलेली आहे, माधवी मॅडमनी। आणि 2च्या ऐवजी 3 शिफ्ट्समध्ये पेपर करून आम्ही थोडासा जो काही वेळ जो जास्तीचा लागतो आहे, आता उशीर जो होतो आहे परीक्षांना, तो जरा आवाक्यात आणण्याचा प्रयत्न ह्या 3 शिफ्टच्या मॉडेलमुळे होणार आहे। पण ह्याच्या पुढे आता उन्हाळी परीक्षांपासून सगळं व्यवस्थित व्हावं या दृष्टिकोनातनं आता हे मी आज पदभार सांभाळला आहे। तर आता ह्याच्या पुढे ऑफिसात बसल्यानंतर जे अगदी प्रेसिंग इश्यूज आहेत त्याच्यातला सगळ्यात पहिला मुद्दा हाच राहणार। खूप टेक्निकल भाषेत बोलायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा मला नवीन एजन्सी जी आता परीक्षा सांभाळते आहे त्या नवीन एजन्सीच्या ज्या काही अडचणी येत आहेत त्यांना लेगसी डेटा ट्रान्सफर आणि या पद्धतीच्या त्याची काळजी घेऊन मी मला वाटतं सुरुवात करीन। म्हणजे मी IT डिपार्टमेंट, IT सेल आणि जिथे कुठे विद्यापीठात टेक्नॉलॉजी आत्ता यूज होते आहे किंवा पुढे आणखीन कुठल्या डिपार्टमेंट्समध्ये आपण यूज करू शकतो, रोजच्या कारभारात आपण कशा पद्धतीने टेक्नॉलॉजी यूज करू शकतो, मला वाटतं ते सगळं पण माझ्या आता कामाचा एक भाग राहणार आहे। आणि मी कुलगुरू झाले, महिला कुलगुरू झाले म्हणूनच आपण महिलांच्या सक्षमीकरणाकडे लक्ष देऊ असं नाही। म्हणजे पूर्वीपासनं त्याची काळजी घेतल्या जाते आहे आणि तुम्ही असं समजू शकता की मी इथे दिसते याचा अर्थ की ह्याची काळजी आहेच। म्हणजे प्रत्येक वेळेला असं सगळ्यांना वाटतं आणि हा जेंडर बायस न ठेवणं मला वाटतं हेच मोठं एम्पॉवरमेंट आहे। म्हणजे महिला कुलगुरू किंवा हे ठीक आहे की 102 वर्षाच्या इतिहासात एक महिला कुलगुरू लाभलेली आहे, तर आमच्या सगळ्यांसाठी ही खूप अभिमानाची बाब आहे। मी विद्यापीठाची माझी विद्यार्थिनी असल्यामुळे ह्याच विद्यापीठात सर्वोच्च पदावर असणं ही खूप अभिमानाची बाब आहे। पण मला वाटतं की सक्षमीकरणाची प्रक्रिया ही माझ्यामुळे आणखीन मी चांगली करायचा प्रयत्न करेन, पण ती ऑलरेडी सुरू झालेली आहे। जसं की आत्ताच आपल्याला सांगण्यात आलं की माझ्यापुढे भरपूर आव्हानं आहेत, तर आता हे ह्याला पुन्हा कसं काय आपण मार्गावर आणू शकतो सगळ्या गोष्टींना। म्हणजे ॲक्टप्रमाणे आपण काय काय गोष्टी करायला हव्या, काय आतापर्यंत करू नाही शकलो, काय नीट करू नाही शकलो, या सगळ्याचं मला थोडंसं अवलोकन पण करायला लागेल। आणि ग्राउंडवर काय प्रॉब्लेम आहे ते सगळं आधी बघून मला वाटतं की एक एक करत आपण ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणारच। म्हणजे कुठलाही मुद्दा दुर्लक्षित राहणार नहीं, हे मी सांगू शकते। एग्जामिनेशन कंडक्ट करने की बेयर मिनिमम फैसिलिटीज़ प्रोवाइड की जाती है और उनके पास काफ़ी मैन पावर होता है, तो हर कॉलेज अपनी मशीनरी को इफेक्टिवली यूज़ करके अभी एक और शिफ्ट ज़्यादा करेगा। तो इसी तरह से हम थोड़ा कॉम्पनसेट कर सकते हैं। अभी मेरे पास 2-2 तासाचे जे पेपर आहेत, हाँ 9:30 से मुझे इनसे थोड़ी सहायता लेनी पड़ी, क्योंकि अभी सब कुछ समझना नहीं, और सर संभाल ही रहे हैं, लेकिन सब कुछ
इतने शॉर्ट स्पैन में समझना थोड़ा मुश्किल है। तो अभी सर ने जैसे कहा कि 9:30 से 5:30 ये ही हमारा ड्यूरेशन रहेगा, और 2-2 घंटे के जो पेपर है उनको हम काफ़ी अच्छी तरीके से 3 शिफ्ट में 9:30 से 5:30 में हम उसको कवर कर सकते हैं। एंड 1, 3, 5, 7 मतलब फर्स्ट, थर्ड, फिफ्थ एंड 7th सेमेस्टर के जो एग्जामिनेशंस होते हैं वो कॉलेज लेवल पे ही होते हैं, तो यूनिवर्सिटी को उसमें काफ़ी लेवरेज मिल जाता है। तो इस तरह से हम लोग करेंगे जी। एग्जामिनेशन कंडक्ट करने की बेयर मिनिमम फैसिलिटीज़ प्रोवाइड की जाती है, और उनके पास काफ़ी मैन पावर होता है। तो हर कॉलेज अपनी मशीनरी को इफेक्टिवली यूज़ करके अभी एक और शिफ्ट ज़्यादा करेगा, तो इसी तरह से हम थोड़ा कॉम्पनसेट कर सकते हैं। अभी मेरे पास 9:30 से मुझे इनसे थोड़ी सहायता लेनी पड़ी, क्योंकि अभी सब कुछ समझना नहीं, और सर संभाल ही रहे हैं, लेकिन सब कुछ इतने शॉर्ट स्पैन में समझना थोड़ा मुश्किल है। तो अभी सर ने जैसे कहा कि 9:30 से 5:30 ये ही हमारा ड्यूरेशन रहेगा, और 2-2 घंटे के जो पेपर है उनको हम काफ़ी अच्छी तरीके से 3 शिफ्ट में 9:30 से 5:30 में हम उसको कवर कर सकते हैं। एंड 1, 3, 5, 7 मतलब फर्स्ट, थर्ड, फिफ्थ एंड 7th सेमेस्टर के जो एग्जामिनेशंस होते हैं वो कॉलेज लेवल पे ही होते हैं, तो यूनिवर्सिटी को उसमें काफ़ी लेवरेज मिल जाता है। तो इस तरह से हम लोग करेंगे जी। ब्यूरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, नागपुर।